मुंबईत बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि जुगार रॅकेटचा पर्दाफाश. आरटीआय कार्यकर्ते व लॉ स्टुडंट रुपेश रवी ढोणे यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी. राज्यात कोणत्याही हुक्का पार्लरला कायदेशीर परवाना देण्यात आलेला नसल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने लेखी स्वरूपात दिली असतानाच मुंबईतील MHB पोलीस ठाणे हद्दीत देसी व विदेशी नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. लॉ स्टुडंट तसेच आरटीआय कार्यकर्ते रुपेश रवी ढोणे यांनी या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी व पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. राज्यात हुक्का पार्लरला परवानगी नसताना अशा प्रकारे व्यवसाय सुरू असल्यास त्यामागील जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर SK रिसॉर्टमध्ये राज्यात बंदी असलेल्या पत्त्यावरील हारजीत जुगाराचा प्रकार तसेच टमाटर मार्केट परिसरातील कथित जुगार अड्ड्याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये काही विशाल गांधीसहित अन्य व्यक्तींच्या भूमिकेबाबत तक्रारीत उल्लेख करण्यात आला असून त्याची स्वतंत्र व निपक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुपेश रवी ढोणे यांच्या म्हणण्यानुसार जर राज्यात हुक्का पार्लरला कोणताही कायदेशीर परवाना अस्तित्वात नसेल तर अशा आस्थापनांना संरक्षण कोण देत आहे, स्थानिक पातळीवर कारवाई का होत नाही आणि बेकायदेशीर जुगार व हुक्का व्यवसायाविरोधात सातत्याने दुर्लक्ष का केले जात आहे याची चौकशी होणे आवश्यक आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा तसेच संबंधित राज्य यंत्रणांकडून करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. KP महाराष्ट्र प्राईम न्यूज मुख्य संपादक प्रशांत आठवले.